मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झालाय। राज्यभर तीव्र आंदोलन आणि मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोर बंजारा समाज मेळावा आयोजित करण्यात आला। आरक्षणासाठी गरज पडल्यास कायद्याची लढाई लढण्याची देखील तयारी बंजारा समाजाने केली। बंजारा समाजाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या बंजारा नेत्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेप्रमाणे कुणबी आरक्षण मिळालेलं आहे। ओबीसी मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे। मात्र दुसरीकडे त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळत नाहीये। उल्लेख जरी असला तरी तो लाभ आम्हाला मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोर बंजारा समाजाचा भव्य मेळावा होत आहे। जवळपास सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्यानंतर देखील सरकार आमच्या भावनेची कदर करत नाही, आमची भावना त्यांना कुठे कळत नाहीये। म्हणून पुन्हा एकदा या समाजाने रस्त्यावर येऊन आक्रमकरित्या हा लढा लढला पाहिजे आणि सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये पुढची जी दिशा आहे ही दिशा कशी असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टी इथून ठरवणार आहोत। महाराष्ट्रभर आम्ही या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन उभे करू आणि आंदोलनच नाही, आम्ही कोर्टाची पण लढाई लढू, पार्लमेंटरी लढाई पण लढू आणि या सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडू। एवढं आम्ही निश्चित एवढं जर आमच्या पोहरादेवीच्या धार्मिक अधिष्ठानाला हे करून बंजारा समाजाला जर गैर पकडत असेल तर बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये 1 करोडच्या वर आहे। यांना राजकीय दृष्ट्या हा माग पडेल एवढी चेतावणी या ठिकाणी आम्ही देण्यासाठी आलोय। जी काही पिळवणूक सरकारकडून गोरबंजारा बांधवांची झालेली आहे त्याचा परिणाम म्हणून 57-58 मोर्चे तर संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, एवढं मात्र इशारा या ठिकाणून आम्ही देतोय। आम्हाला आरक्षण देण्यात यावं, ते म्हणजे एसटी समाजाचं आरक्षण देण्यात यावं ही मागणी ज्वलंत करतात। या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।